नमस्कार, मी मिनाल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातमी महाराष्ट्राची मध्ये पाहूया महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्या. पेणमध्ये पंक्चर काढणाऱ्या टायरच्या दुकानाला भीषण आग लागून पेण बाजारात धुराचे लोट पसरले होते. या आगीची माहिती मिळताच पोलीस आणि पेण नगरपालिकेचे अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले. शर्थीच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आले. सुदैवाने आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती न करण्याच्या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी रोह्यात याचा पुनरुच्चार केलाय. शिवसेनेच्या वाढत्या ताकदीमुळे जिल्ह्यात महायुतीमधून निवडणुका कशा लढवल्या जातील यासाठी तटकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती होणार नाही अशी आम्हा तीनही आमदारांची भूमिका आहे आणि तसं आम्ही वरिष्ठांना सांगितलंय असं आमदार दळवी म्हणाले. जिल्ह्यात भाजपा बरोबर आली नाही त्यांना सोबत घेऊन पुढे जाऊ, अन्यथा एकट्यानं निवडणूक लढवण्याची ताकद आपण निर्माण केल्याचं दळवी यांनी स्पष्ट केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक, पुण्यासह विविध भागातील भाजीपाल्यांचं मोठं नुकसान झालंय. भाजीपाल्याच्या वाढलेल्या दरामुळे सामान्य ग्राहकांचं बजेट कोलमडलंय. मुसळधार पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या शेतातला भाजीपाला हा पाण्यात बुडाल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे बाजार समित्यांमध्ये भाज्यांची आवक कमी झाली. रायगड जिल्ह्यातील बाजारात भाजीपाला महागलाय. साधारण 20 ते 25% वाढलेले भाजीपाल्याचे दर ग्राहकांच्या खिशाला कात्री लावत असून घरगुती बजेट कोलमडले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी. व्यापारी म्हणून एवढं सांगेन की ह्यावेळी जो पाऊस अति प्रमाणात जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे भाज्यांचे दर नक्कीच वाढलेले आहेत. येणारी आवक मार्केटमध्ये कमी झालेली आहे. आज मी उभा आहे पेण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. भाज्यांचे हे प्रचंड वाढलेल्या भावामुळे सर्वसाधारण नागरिकांना खूप महागाईचा फटका बसलेला आहे. या दृष्टीने सरकारने खरंच लक्ष सर्वांकडे द्यायला पाहिजे, एवढंच बोलू इच्छितो. आता पेण तालुक्यामध्ये भरपूर भाजी, इथं शिराळी, कारली, काकडी, दुधी, भोपळा, रताळी, कणक, करांदे हे भरपूर पेण शहरामध्ये आजूबाजूच्या खेडेगावातनं इथं माल भरपूर या मार्केटला येतो. तसाच घाटावरून म्हणजे पुणा, मंचर, आपला खेड, ओतूर, नारायणगाव कडनं माल पण भरपूर प्रमाणात येतो. कोबी फुलावर पण आता पाण्यामुळे एवढे खराब झाले आहेत का भरपूरच खराब झाले आहेत. मटर 150 रुपये किलो, मिरच्या आज 80 रुपये भाव मिरची झाली. तिखट मिरची 80 रुपये किलो, साधी मिरची 70 रुपये किलो, गवार 120 रुपये किलो, मटर 150 रुपये किलो, शेंगा 100 रुपये किलो, 80 रुपये किलो भुईमुगाची शेंग भेटते. शेवग्याच्या शेंगा 150 रुपये किलो. असा भरपूर आहे. टमाट्याचे पण आता 2 दिवसांनंतर परत खराब तर माल येईल सगळा. कोब्या पण आता पाण्यात भिजलेल्या आहेत, सगळा खराब माल येणार आता 1-2-3 दिवसांनी अजून काय. त्यामुळं भाज्यांचे भाव एवढे वाढलेत. भेंडी 60 रुपये 80 रुपये किलो भेंडी काय. असे कोथिंबीर पण आज 30 रुपये 35 रुपये, जी 10 रुपयाला कोथिंबीर होती ती आज 30 रुपये 35 रुपये कोथिंबीर झाली काय. त्याप्रमाणे एवढा पाऊस कधीच नसतं. ऑगस्ट महिन्यात पावसाचा जवळ संपाचाही असतो. यावेळेला आमच्याकडे मेथीचा भरपूर सीझन असतो, पण मेथी यावेळेला काही नाही. 50-60 रुपये गड्डी मेथीची आहे काय. पालेभाज्या पण कुठे मिळत नाही काय ना. आता पालक पण हे झालाय, सगळ्या भाज्या पाण्यात हे झाल्या सगळ्या आता काय. निसर्ग कोपला सगळ्यांवरती आपल्यावर. भाजीचे भाव असे एवढे वाढलेत ना. ही शिमला होती 60 रुपये किलो, आता 100 रुपये 80 रुपये किलो ती शिमला चालू आहे. टोमॅटो होता 10-20 रुपये किलो, आता 40-50 वर गेलाय. वांगी होती 30 रुपये, आता 60 पर्यंत गेलेले आहेत. सगळे बाजार जास्त वाढतच चाललेले आहेत ते.
आणि त्याच्यामुळं बाजारपेठेत म्हणजे एक मंदी पडलेली आहे। शेतकरी व्यापारी पण म्हणजे गिरायक जो येणार आहे तो पण घेणारा विचार करतो, कसा घ्यायचा, एक दोन भाजी घेताना तरी विचार करतो एवढ्या महागाची कशा घेणार भाजी ती। भोकर शहरातील जय दुर्गा माता महोत्सव 2025 यांच्या वतीनं 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तालुकास्तरीय शैक्षणिक स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलं होतं। विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानात भर पडावी, विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक परीक्षा देण्याचा मानस तयार व्हावा, अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी आणि यातून विद्यार्थी घडावेत हा यामागचा उद्देश आहे। यामध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला असून या शैक्षणिक उपक्रमाबद्दल संपूर्ण तालुक्यातून या मंडळाचं आणि आयोजकांचं कौतुक केलं जाते। या स्पर्धा परीक्षेचं नियोजन मंडळाचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, प्रत्यक्ष परीक्षा नियंत्रण कक्ष सांभाळणारे विनोद, त्यांची सर्व टीम आणि संकल्प अकॅडमीचे कुशल देशमुख यांनी शिस्तबद्ध अशी परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना मदत केली। शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुनील शहा हे यावेळी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी गंगाधर पडवळे यांनी। आध्यात्मिकतेबरोबरच शैक्षणिक सामाजिक उपक्रमांचाही समावेश करणारा दुर्गा महोत्सव यावर्षी भोकरमध्ये नव्यानेच पाहायला मिळाला। यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीमध्ये सुधारणा होऊन सुप्त गुणांना वाव मिळेल, त्याचबरोबर स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी ते तयारी करतील यासाठी हा उपक्रम राबवला। त्यामुळे भोकर शहरासह तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे। कॅमेरामॅन निळकंठ पडवळेसह गंगाधर पडवळे, न्यूज मराठी 24/7 भोकर, जिल्हा नांदेड। सर्वप्रथम जय दुर्गा माता महोत्सव चिखलवाडी शहीद प्रफुल्लनगर यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन। त्यांनी राबवलेला हा जो कार्यक्रम आहे तालुकास्तरीय शैक्षणिक स्पर्धा, त्यांना मिळालेला उत्तुंग प्रतिसाद। तर माझं असं म्हणणं आहे बाकीच्याही मंडळांनी यांचा एक आदर्श घेऊन अशा प्रकारचा उपक्रम राबवला पाहिजे। या एक्झामचं जे स्वरूप आहे ते 5वी ते 10वीपर्यंत सर्व वर्गांसाठी एक वेगळा पेपर आयोजित केलेला होता। प्रत्येक पेपर हा 100 मार्काचा होता, त्यामध्ये सर्व सब्जेक्टला त्यांनी कव्हर केलेले होते। हा एक्झाम जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह टाईप एक्झाम होती, 4 ऑप्शन होते त्यासाठी। त्यामध्ये सर्व भाषा विषय, मॅथ्स, सायन्स, हिस्ट्री, जिओग्राफी सर्व सब्जेक्ट कव्हर केलेले होते आणि एक उत्कृष्ट दर्जाचा असा तो पेपर होता। धन्यवाद। सुप्त गुण ओळखले जावे म्हणून दुर्गा माता महोत्सव मंडळातर्फे जी एक्झाम घेण्यात येत आहे, यातून विद्यार्थ्यांचे कौशल्य वगैरे वेगवेगळ्या गोष्टी कळून जातील शिक्षकांना। त्यामुळे कुठे विद्यार्थी कमी पडत आहेत त्यावरती शिक्षकसुद्धा भर देतील। विशेष म्हणजे 5वी ते 10वीपर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक बाबी आहेत त्यातूनच हे प्रश्नपत्रिका काढलेली आहे, त्यामुळे त्यांना रिव्हिजन होत जाईल। हे हेतू ठेवूनच यांनी जे काम केलेलं आहे याला आपण चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळालेला आहे। आपल्याकडून पण खूप खूप अभिनंदन करतो या दुर्गा माता महोत्सव मंडळाचं मी, विशेष करून अध्यक्षाचं। त्यांनी वेगवेगळे उपाययोजना राबवलेल्या आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम घेत आहेत, आरोग्य शिबिर राबवत आहेत, पुन्हा महिलांसाठी तर आहेच आहे पण विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे खेळ वगैरे ठेवण्यात येत आहेत। त्यामुळे या मंडळाचं सर्व सदस्यांचा आम्ही आभार मानतो एक सुजाण नागरिक म्हणून। भोकर येथील जय दुर्गा माता महोत्सव मंडळाने आध्यात्मिकतेबरोबरच शैक्षणिक स्पर्धा परीक्षेचाही सहभाग नोंदविला। यामध्ये असंख्य अशा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यातून त्यांच्या ज्ञानात भर पडणार हे आपण त्यांच्या तोंडून नेमकं जाणून घेऊया। यामागचा उद्देश काय होता, किती विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आणि या स्पर्धेचं स्वरूप काय होतं। आपल्यासोबत आहेत या मंडळाचे अध्यक्ष। नमस्कार। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जय दुर्गा माता महोत्सव व्यंकटेश नगर शहीद प्रफुल्लनगर चिखलवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय सामान्य स्पर्धा आयोजित केल्या आहोत। या स्पर्धेला तालुक्यातून हजारो विद्यार्थी उपस्थिती लाभलेली आहे, पेपर दिलेले आहेत। याच्या नंतरही पुढच्या वर्षी यापेक्षा दुप्पट असे प्रोग्राम मंडळातर्फे राबवले जातील याची मी शाश्वती देतो। मंडळाकडून रोज सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्यक्रम व आरोग्य कार्यक्रम तर त्याचप्रमाणे शैक्षणिक कार्यक्रम मंडळाकडून घेतलेले जातात। एक समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने मंडळाचा प्रयत्न आहे। आमच्या मंडळामध्ये सर्व जाती धर्माचे लोक मिळून मिसळून राहतात। हेच आमचा उद्देश आहे की दुर्गादेवीच्या माध्यमातून लोकांपर्यंत शैक्षणिक दृष्टिकोनातून पण काही गोष्टी पोहोचल्या पाहिजे या उद्देशाने आम्ही भव्य दिव्य अशी तालुकास्तरीय सामान्य स्पर्धा आयोजन केलेलं आहोत। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 6 भव्य दिव्य रेंजर सायकल आहेत, द्वितीय पारितोषिक पण आहे, तृतीय पारितोषिक पण आहे, सन्मान चिन्ह आहे, प्रमाणपत्र आहे। येत्या 2-3 दिवसामध्ये लवकरच तारीख कळवल्या जाईल।
व बक्षिसाचं भव्य दिव्य असं बक्षीस वितरण कार्यक्रम भोकरचे तहसीलदार साहेब, उपजिल्हाधिकारी साहेब व भोकर पोलीस स्टेशनचे PI साहेब यांच्या हस्ते भव्य दिव्य असा सत्कार समारंभ पण ठेवण्यात येणार आहे. दसऱ्याच्या दिवशी आपल्या धनगर समाजाच्या वतीनं जालना जिल्ह्यातील भोकरदन इथं माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार संतोष दानवे यांच्या घरासमोर भोकरदन इथं सकल धनगर समाज बांधवांनी ढोल वाजवत आंदोलन केलं. या प्रसंगी धनगर समाजाचा ST प्रवर्गामध्ये समावेश करावा अशी मागणी आंदोलकांनी केली. त्याचबरोबर जालना इथं सुरू असलेलं धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या आमरण उपोषणाची सुद्धा सरकारनं तात्काळ दखल घेऊन धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी यावेळी सकल समाज बांधवांनी केली. या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना आमदार संतोष दानवे यांनी आपलं मत व्यक्त केले. मी नक्कीच धनगर समाज बांधवांच्या सोबत आहे आणि शासन स्तरावर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेपूर मदत करेन असं ते म्हणाले. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. भोकरदन इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीत भोकरदन आणि जाफराबाद तालुक्याचा समावेश ओला दुष्काळग्रस्त तालुका म्हणून करावा, त्यासोबतच शेतकऱ्यांना प्रति एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी. भोकरदन शहरातील अनेक नागरिकांच्या घरामध्ये आणि व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये पुराचं पाणी गेल्यानं त्यांचं आर्थिक नुकसान झाले. या नुकसानग्रस्तांना शासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशा अनेक मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीनं उपविभागीय कार्यालय भोकरदन इथं धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी ही माहिती दिली. यावेळी संग्राम देशमुख, शफीक पठाण, पंढरीनाथ पवार, तालुका अध्यक्ष रमेश सपकाळ, युवा तालुका अध्यक्ष डॉक्टर अंकुश जाधव यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी. पण तिथं सांगितलं त्याला म्हणलं बाबा सगळे नाराज आहेत, असं काही बोलू नको. आता तिथं 4 उमेदवार आहेत. निवडणुका गावामध्ये गेलो तर निवडणुका गावामध्ये गेल्यानंतर 4 उमेदवार ते म्हणले मेरिट काढा, 4 आम्ही इच्छुक आहोत. आणि 4 सुद्धा काही अडचण नाही, माल गिल सगळा खर्चाला तयार आहे. गजानन माल लावायचा तर जमिनीच खरेदी करू आला इकडच्या तिकडच्या. तर या पद्धतीनं त्याला सांगितलं साहेब नाही तुम्ही, आम्ही म्हणलं 4 बसू आणि उमेदवार काढू. ते मोर्णीमध्ये तेच झाले. आपल्याकडे 3 उमेदवार त्यामध्ये गरीबांच्या तुम्ही थोड्याशा निर्जीमुळे आमचे सारे गेले पण इच्छुक नाही. किसनराव तर निर्जी एवढी झाली की त्यांनी अजून काही बोलवलं नाही. ते म्हणले 2 एकर ठोकरच ते जीवनाला दे. तर या पद्धतीने ते खाली गरीब आहे पण लहानाला तयार आहे.
तुम्ही काळजी करू नका, शेवटच्या टप्प्यात सलाईन दिली की माणूस तरतरी देतो आणि पुढे जाऊन देऊ शकतो. तशी सलाईन देण्याचं काम यावेळेस करणार म्हणजे करणार. हा झाले तर 10,000 जाणार नाही, 20,000 30,000 तिथे केलं तर 20,000 किती पाटील दावे रोज चालू केला. त्यांची सदस्य केले सर्जेराव युवराजे आपल्याकडे तुम्ही तुम्हाला काही काही करून त्यांना लोक ओळखू नये आणि त्यांचे सगळे भ्रष्टाचाराचे पायव्याला आपल्याकडे काढून ठेवले. समाजच्या गावामध्ये 5 आणि 6 निवडणुका चहा प्यायला म्हणून बोलत होते, आपले काय म्हणायचे बोलत आहे ना शेकात्रीचा सांगितलं असं आहे आणि काय 300 मतं पडले फक्त त्या चौकड्यामध्ये 50-60 मताचा फरक आहे त्यांच्या. हिंगोलीच्या कळमनुरी उपविभागीय कार्यालयावर विविध मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. हिंगोली जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट एकरी 50,000 रुपये अनुदान द्या या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी विजय पांडुरंग शिंदे यांनी. अंजनगाव सुरजी इथं दरवर्षीप्रमाणे महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जयंतीनिमित्त आणि धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त भीम आणि बुद्ध गीतांचा प्रबोधनात्मक सदाबहार कार्यक्रम पार पडलाय. यावेळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका प्रज्ञा इंगळे, सपना खरात, गायक आकाश गोसावी, धम्मपाल लबडे आणि अरुण कुमार रायबोले यांनी विविध भीमगीतांच्या माध्यमातून उपस्थित श्रोत्यांना मनमुग्ध केलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, तिजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज तेलगोटे, रामेश्वर अभ्यंकर, प्रदीप येवले, विजय रायबोले, रमेश सावळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचं आयोजन गायक धम्मपाल लबडे यांनी केलं, तर विशेष सहकार्य समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे यांनी केलंय. या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी दीपक इंगळे यांनी. या सर्वांचे प्रथम करतो आणि 2 शब्द मी तुमच्याशी बोलतो. काशी पहावी आम्ही जाता, काशी पहावी आम्ही आमच्या घरची बरबादी, काशी माझ्या काकाला फॉर्म भरून तिथं आलो. माझ्या काकानं आदरणीय सन्माननीय पद्माकरजी वानखेडे साहेब महाराष्ट्राला धन्यवाद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकरुणे तथागत भगवान बुद्धांचा.
परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेशराव रोकडे पाटील यांनी पालम तालुक्यातील गळाटी नदीच्या पूर आणि उसाव्यामुळे बाधित झालेल्या पिकांची पाहणी केली। त्याचबरोबर रोकडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। त्यावर ते शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत जाहीर करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सोबतच सरसकट कर्जमाफीची गरज असल्याचं निवेदनाद्वारे प्रशासनाला नमूद करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। यावेळी अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी शांतीलाल शर्मा यांनी। एकरी 50,000 झाले पाहिजे, एकरी 50,000 झाले पाहिजे। देत कसं नाही, देत कसं नाही, सरकार देत कसं नाही। गेल्या 15 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसानं थैमान घातले। त्यामुळे राज्यभरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली। या पूरस्थितीने शेतकऱ्यांच्या पिकांसह घरं देखील वाहून गेलेत। त्यामुळे आधीच हालाकीचं जीवन जगणारा शेतकरी आता आणखीनच हतबल झालाय। त्याच्या दैनंदिन जीवनाबरोबरच मुलाबाळांच्या शालेय जीवनावर देखील नकारात्मक परिणाम होताना दिसतोय। याच अनुषंगानं वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मुलांना चालू आणि आगामी शैक्षणिक वर्षाची संपूर्ण शैक्षणिक फी माफ करण्याच्या मागणीचं निवेदन जालना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने, जालना जिल्हा उपाध्यक्ष शेख लालाबाई, युवा आघाडी दत्तू कुर्धने यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। भाऊ मला सांगा, तुम्ही आज निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना, काय निवेदन होतं, काय सांगा? आम्ही आज या संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात येडगाव पाऊस पडलेला आहे। 15 दिवसापासून धुवाधार पाणी चालू आहे। लोकांच्या घराने, शेतकऱ्याच्या घराने, शेतकऱ्याचे सगळे माल संपूर्ण 100% माल या ठिकाणी नुकसान झालेले आहे। वल्ला दुष्काळ जाहीर करत आहे तर सगळेच मागणी करत आहे, पण शेतकऱ्याच्या मुलाची जी शैक्षणिक फी आहे येणाऱ्या वर्षाची, चालू वर्षाची आणि येणाऱ्या वर्षाची, आता शेतकऱ्याचं काही उत्पन्न होणार नाही। त्याच्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाची संपूर्ण एज्युकेशन फी माफ करावं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो। कारण तुम्ही आता हे पंचनामे जे चालू आहे त्या पंचनाम्यामध्ये आमचे नांगराचे पैसे शेतकऱ्याचे वसूल होत नाही। त्याच्यासाठी शेतकऱ्याचे जे एज्युकेशन करणारे मुलं आहे त्यांच्या संपूर्ण या फी माफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो। जिल्हाधिकारी मॅडमची मीटिंग चालू असल्याने आम्ही ॲडिशनल मॅडमला भेटलो आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे। आम्ही त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्याला, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन पाठवले आहे। दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन कलेक्टरच्या मार्फत पाठवलेलं आहे। आणि आमची अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीची मागणी बी आहे की ताबडतोब त्या लेकराचे एज्युकेशन फी माफ करावा आणि त्याला येणाऱ्या वर्षामध्ये ॲडमिशन फ्री मिळावं, अशी आमची मागणी वंचित बहुजन आघाडीची। भाजपच्या वतीनं एका शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली। शहरातील नुकसानग्रस्त नागरिकांना प्रत्येकी 50,000 रुपये आर्थिक मदत करा, तसंच नुकसानग्रस्तांचं सरसकट पंचनामे करावेत, या मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। त्याचबरोबर भाजपनं शहर पाण्यात असताना 2000 किट वाटप केले आणि नागरिकांना आधार दिलाय, अशी माहिती भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी दिली। माजी आमदार कैलास गोरंट्याल यांचाही शिष्टमंडळात सहभाग होता। यावेळी गोरंट्याल यांनीही शहरातील ज्या नागरिकांना PR कार्ड वाटप करायचं आहे त्यांच्या सर्वेक्षणाचं काम हाती घ्या, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी। धन्यवाद धन्यवाद।
भारतीय जनता पार्टीकडून पूरग्रस्तांना किंवा बाधित लोकांना काय मदत चालली आहे, आपण काय करताय? आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर माननीय माजी आमदार कैलासजी गोरंट्याल यांच्या नेतृत्वामध्ये राजेजी राऊत, सिद्धिविनायकजी मुळे आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एक निवेदन देण्यासाठी आलो होतो। ते निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना दिलं आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काय मदत केली आपदग्रस्तांना असा प्रश्न विचारला। तर निश्चितच ज्या दिवशी अतिवृष्टी झाली तर रात्री आम्ही सर्वसामान्य जनतेच्या त्या नागरिकांच्या घराजवळ गेलो आणि बरेचसा नाला ओसांडून वाहू लागला आणि घरामध्ये पाणी गेलं, कमरा इतक्याला पाणी झालं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वेक्षण केलं आणि जवळपास 2000 किट गहू, तांदूळ, गोडतेल, हळदी, मीठ जे काही असेल, कैलास सेठ असेल, मी असेल, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही शहरातील गोरगरीब लोकांना राहत कशी मिळेल यासाठी कसोशीने त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन ती मदत त्या ठिकाणी दिली। दुसरा विषय असा होता की आता जिल्ह्यामध्ये सर्वेक्षणाचं काम चालू झालं। 5000 रुपये शासनाने पहिले आपदग्रस्तांना जाहीर केले, परंतु आम्ही आता जे जिल्हाधिकारी साहेबांना बोलल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की 10,000 रुपये आम्ही देणार आहोत, परंतु किमान 25,000 ते 50,000 रुपये शेतकरी असेल, शहरातील नागरिक असेल अशा लोकांना राहत म्हणून, मदत म्हणून त्या ठिकाणी मिळाले पाहिजे अशा प्रकारची मागणी देखील आम्ही त्या ठिकाणी केलेली आहे। आणि जे काही अतिवृष्टी झाली, जे लोक पंचनाम्यापासून अजूनही वंचित राहिले अशा लोकांचे सरसकट पंचनामे करा। शेतकऱ्यांचे, शहरातील काही दुकानदारांच्या दुकानं वाहून गेलं, साहित्य वाहून गेलं, यांचे सुद्धा पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर शासनाची मदत व्हावी अशा प्रकारचं निवेदन देण्यासाठी आम्ही सर्वजण या कार्यालयावर आलो होतो। मॅडमला सन्मान्य भास्कररावजी दानवे, सन्मान्य राजेजी राऊत आणि जालना शहराचे आमचे सर्व नगरसेवक एक 2-3 निवेदन आज मॅडमला दिलेलं आहे। पहिला निवेदन असं आहे की झोपडपट्टीचे जे PR कार्ड बद्दल बावनकुळे साहेबांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतला होता, व्हिडिओ कॉन्फरन्स घेतला होता, त्याच्यानंतर आमची बैठक, मी असेल, आबा, राजेश राऊत आहे, अशोक पवार आहे, महावीर ढक्का, आमची एक शिष्टमंडळ त्यांना भेटलो। मग त्याने कलेक्टरच्या नावाने एक पत्र दिलं आणि त्यात असं लिहिलेलं आहे की कलेक्टर जालना आपण तत्काळ सर्वे करावे, हे एक निवेदन होतं। दुसरा निवेदन असा होता की अतिवृष्टीमध्ये महानगरपालिकाला लोकांना पैसे देण्या, म्हणजे ज्याचं घर पडला किंवा ज्याचं नुकसान झाला त्याला पैसे देण्याची तरतूद नाही आणि आपत्कालीन व्यवस्थापन जे आहे ते शहराच्या लोकांना देऊ शकत नाही, असे 2 मॅटर आहे। तरी शासनाने 5 किंवा 10,000ची त्यांनी देणार असं आम्हाला कलेक्टर मॅडम बोलले। आम्ही विनंती केली कलेक्टरला की 10,000ने काय होत नाही, कमीत कमी 25 किंवा 50,000 आपण द्यावे। त्यांचं बोलणं आहे की आम्ही, तुम्ही जे बोलतात आम्ही शासनाकडे पाठवणार, आपण मुख्यमंत्र्याला भेटा। सन्मान्य रावसाहेब दानवे यांच्याशी आमचं बोलणं झालेलं आहे, सन्मान्य नारायण कुचेशी बोलणं झालं आहे, सन्मान्य आमदार लोणीकरशी बोलणं झालं आहे आणि आमचे संतोषजी दानवेशी बोलणं झालं। आम्ही सर्व एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि जालना शहरात आणि जालना ग्रामीणात ज्याचं नुकसान झाला त्याला पैसे जास्त भेटावे याचे मी तरतूद करणार। तिसरं, ज्या लोकांचे पंचनामे झाले नाही, म्हणजे फार असे लोक आम्हाला भेटतात की त्यांचा पंचनामाही झाले नाही, त्या लोकांचा पंचनामा देऊन त्यांना नुकसान भरपाई कसा करता येईल त्याची पण एक निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि त्या आम्हाला सकारात्मक आज झालेले आहे। आणि मला सांगताना आनंद होतो की सन्मान्य कलेक्टरने सांगितलं की नागपूरला आम्ही जे नागपूरमध्ये झोपडपट्टीला PR कार्डसाठी जे काम त्यांनी केले त्याचा फॉर्मॅट लवकरच येणार आहे आणि या पत्रानुसार त्याचा सर्वे लवकर करा। आमची एकच विनंती होती की दिवाळीच्या अगोदर आमचा जालन्याच्या लोकांना घोड झाला पाहिजे असं आम्ही निवेदन दिलं आणि हे काम लवकरच सुरू होणार आहे। सतत सुरू असलेल्या संततधार पावसामुळे नाशिक शहरातील शासकीय रुग्णालयाच्या बाहेर एक मोठं गुलमोहराचं झाड कोसळून 4 ते 5 गाड्या झाडाखाली दबल्या गेल्याची माहिती समोर आली। या घटनेची माहिती मिळताच नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या। झाड हलवून रस्ता मोकळा करण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। अलीकडील मुसळधार पावसामुळे शिरसगा आणि हेदपाडा परिसरात मोठं आर्थिक नुकसान झाले। विजेचे खांब कोसळून पडल्यानं शेत जमिनी धोक्यात आल्यात, तर सागवान झाडं, भात शेती, आंबा, नागली, वरई या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले।
घरांची पडझड झाल्यानं नागरिकांवर संकट कोसळले। या पार्श्वभूमीवर इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा क्षेत्राचे आमदार हिरामण खोसकर यांनी नुकसानीची पाहणी केली। यावेळी गटविकास अधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, तलाठी, ग्रामविकास अधिकारी, सरपंच भागीरथ महाले, उपसरपंच भगवान महाले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल वाघ यांनी। पॉझिटिव्ह अपेक्षा तुम्हाला अनिष्ट हा हा हो हो हे आमचे गेल्या 5 महिन्यापासून 5 मे पासून आतापर्यंत जो पाण्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जो अंकर आहे आणि त्या संदर्भात आज लोक 5 महिन्यापासून जे काही शेतावले ते सुद्धा निसवण्यात थांबून गेलेले। त्याच्याही पलीकडं गेल्या काल जी काही वादळ या त्र्यंबक तालुक्यामध्ये ठाण्यापाडा परिसरात झाला तो अतिशय भयानक आहे की या सिरसगावचा हेदपाडा म्हणून पाडा आहे 30 ते 40 घरं या ठिकाणी पूर्ण उद्ध्वस्त झालेले। आंब्याचे झाडं, सागाचे झाडं सगळं टोटल आज जसं या ठिकाणी परिसरामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात सागाची लागवड करेले पूर्ण मोडून पडले, आंबे पूर्ण सरसपाट झालेले, भात पूर्ण सरसपाट झालेले। या ठिकाणी माझ्या संगत असलेले गटविकास अधिकारी सानप साहेब असतील, कृषी अधिकारी बांबळे साहेब, तहसीलदार मॅडम पण येत सगळे विस्तार अधिकारी। परंतु जी परिस्थिती बघता अतिशय भात पिकाचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांचा तोंडी घास आलेला तो आज या पावसामुळं तोंडातून गेलेला आहे। यासाठी शासनाने आज परिस्थिती बघता चांगली भरपूर पंचनामे करून नुसते कागदावर पंचनामे नको तर त्या शासनाने त्यांना खरोखर दिलासा दिला पाहिजे, भरघोस या ठिकाणी मदत झाली पाहिजे। जे पंचनामे झाले त्यात तत्काळ नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। यासाठी सुद्धा उद्या मी अजितदादा असेल, या ठिकाणी महसूल मंत्री असेल, कृषी मंत्री असेल, सीएम साहेबांना सगळ्यांना निवेदन या ठिकाणी देणार आहे। आणि जी परिस्थिती बघितली शेतकऱ्यांची, सगळे घरकुलावाल्यांची अतिशय भयानक आहे। यासाठी शासनाने ताबडतोब तात्काळ या त्र्यंबक तालुक्यामध्ये असेल, नाशिक जिल्ह्यामध्ये असेल, जे काही आपल्याला विदर्भात बीडमध्ये घडलं ते फक्त टीव्हीच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून दिसलं। इकडे चॅनल टीव्ही कमी असल्यामुळं, चॅनल मीडियावाले कमी असल्यामुळे या ठिकाणी आमच्या आदिवासी भागातला जिथं मीडियाला जात नाही, परंतु परिस्थिती स्वतः प्रत्यक्ष बघितली अतिशय भयानक आहे। त्यासाठी तात्काळ शासनाने मदत करावी विनंती। या बातमीसह बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय। अशाच महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।